नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे यादीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण बघतो आहोत M2 चा सेकंड चॅप्टर पायथागोरस थिअरम. त्याचा आपण बघतो आहोत प्रॅक्टिस सेट 2.1. त्यातला 8 सम आज आपण बघूया. फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल whose length is 35 cm and breadth is 12 cm. एक रेक्टँगल आहे, त्या रेक्टँगलची लेंथ आणि ब्रेड्थ त्यांनी आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्या डायगोनल आपल्याला काढायला सांगितलंय. बरोबर. मग इथे त्यांनी कोणता क्वाड्रिलॅटरल वगैरे असं त्याचं काही नाव दिलेलं नाहीये, पण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण इथे रेक्टँगल ABCD घेणार आहोत आणि त्याच्या मदतीने आपण हे सम सॉल्व्ह करणार आहोत. तुम्ही समजा फिगर नाही काढली तर तुम्ही रेक्टँगल मध्ये पायथागोरस थिअरम कसा लिहू शकता की इन अ रेक्टँगल ईच अँगल इज ऑफ 90 डिग्री, देअरफॉर बाय पायथागोरस थिअरम डायगोनल स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ स्क्वेअर प्लस ब्रेड्थ स्क्वेअर. या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे सम सॉल्व्ह करू शकता. येते लक्षात. इथे आपण फिगरच्या मदतीने हे सम सॉल्व्ह करायचे. चला तर मग आपण सॉल्व्ह करूया. बघा, इथे आता आपण ABCD घेतलेला आहे, तो रेक्टँगल घेतलेला आहे म्हणून आपण इथे लिहूया आधी क्वाड्रिलॅटरल ABCD is a rectangle seg AC is its diagonal. डायगोनल कशाला म्हणतात माहितीये तुम्हाला, बरोबर ना. जो कोणताही क्वाड्रिलॅटरल असेल त्या क्वाड्रिलॅटरलचे जे ऑपोजिट व्हर्टायसेस असतील ते ऑपोजिट व्हर्टायसेस जॉईन करणाऱ्या सेगमेंटला आपण डायगोनल असं म्हणतो. बरोबर. या डायगोनलची आपल्याला लेंथ काढायची. त्यांनी आपल्याला लेंथ आणि ब्रेड्थ दिलेले आहे. मग इथे आपण त्यांची लेंथ घेऊया. BC इज इक्वल टू 35 सेंटीमीटर आणि ब्रेड्थ आहे AB इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. बरोबर. मग आता आपल्याला माहितीये की रेक्टँगलचा ईच अँगल इज ऑफ 90 डिग्री म्हणजे ABC. आता या रेक्टँगल मध्ये डायगोनल मुळे जे आपल्याला दोन ट्रायंगल मिळालेले आहेत त्याच्यापैकी ABC हा ट्रायंगल घेतला तर या ट्रायंगलच्या मदतीने पायथागोरस थिअरम वापरून आपण डायगोनलची लेंथ काढू शकतो. मग आता इथे आपण लिहूया इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल ABC याच्यामध्ये B अँगल 90 डिग्रीचा आहे. अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. याचं रिझन काय येईल, अँगल ऑफ अ रेक्टँगल. अँगल of a rectangle. Therefore, by Pythagoras theorem, याच्यामध्ये आपण पायथागोरस थिअरम वापरणार. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मग AB ची लेंथ आहे 12, BC आहे 35. एक्सक्यूज मी, 12 स्क्वेअर प्लस
35 स्क्वेअर, मग 12 चा स्क्वेअर आहे 144, मग इथे आले 144 प्लस 35 चा स्क्वेअर. आपले मोस्टली 30 पर्यंतचे स्क्वेअर्स पार्ट असतात बरोबर, पण शेवटी म्हणजे युनिट प्लेसला 5 असलेला नंबर असेल तर त्याचा स्क्वेअर फाइंड आउट करणं एकदम इझी आहे. कसं फाइंड आउट करायचं? 35 चा स्क्वेअर आधी 5 चा स्क्वेअर लिहून घ्यायचा, 5 5 जा 25, म्हणजे आपल्याला युनिट्स आणि टेन्स प्लेसचे नंबर्स मिळाले. आता याच्या आधीच्या नंबरसाठी काय करायचं की 3 आणि 3 च्या नंतर येणारा कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे 4. या 3 आणि 4 या दोघांचं मल्टिप्लिकेशन येतं, 3 4 जा 12, हे 12 इथे लिहायचे की झाला 35 चा स्क्वेअर आला 1225. म्हणजे फक्त युनिट प्लेसला 5 असेल तरच त्या नंबरचा स्क्वेअर तुम्ही एवढ्या इझिली काढू शकता. मग इथे मी लिहिते 1225 इज इक्वल टू, ऍडिशन करूया, 5 प्लस 4 9, 4 प्लस 2 6, 2 प्लस 1 3 आणि 1. आता इथे युनिट प्लेसला 9 आहे बरोबर. तसं बघायला गेलं ना तर आपल्याला पायथागोरस ट्रिपलेट पार्ट आहे 12 35 37. म्हणजे जर असे पायथागोरियन ट्रिपलेट जर का आपल्याला पार्ट असतील ना तर आपल्याला याचं स्क्वेअर रूट आपण डायरेक्ट सुद्धा लिहू शकतो की 1369 हा 37 चा स्क्वेअर आहे, म्हणजे याचं स्क्वेअर रूट येणार 37. पण तरी सुद्धा समजा एखादा नंबर असेल की त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट माहिती नसेल तर तुम्ही याआधी स्क्वेअर रूट काढायची मेथड एक शिकलेला आहे, डिव्हिजन मेथडने स्क्वेअर रूट कसं काढायचं. तुम्ही त्या मेथडने सुद्धा काढू शकता किंवा फॅक्टरायझेशन मेथडने सुद्धा काढू शकता. पण आता बघा 37 हा आहे प्राईम नंबर, त्यामुळे फॅक्टरायझेशननी तुम्हाला तसं याचं स्क्वेअर रूट पटकन मिळणार नाही बरोबर. म्हणून मग आता आपण जो डिव्हिजन मेथड आहे त्या डिव्हिजन मेथडने याचं स्क्वेअर रूट कसं काढायचं ते बघूया. 1369 हा नंबर आहे बरोबर. या नंबरला या पद्धतीने लिहायचं. आता युनिट प्लेस पासून लेफ्ट साइडला 2 डिजिट्सचा ग्रुप करायचा, म्हणजे इथे मी 6 आणि 9 चा एक ग्रुप केला, 1 आणि 3 चा एक ग्रुप केला बरोबर. आता पहिल्यांदा हे जे 13 आहेत या 13 ला आपण डिवाइड करणार आहोत. आता मोस्टली आपल्याला जी सिंपल डिव्हिजन आहे त्या डिव्हिजन मध्ये आपल्याला काय असतं की इथे डिवायझर असतो बरोबर. पण इथे जे आपण डिव्हिजन मेथडनी स्क्वेअर रूट काढतोय तर इथे आपल्याकडे डिवायझर नसणार आहे. मग डिवायझर म्हणून कोण घ्यायचं तर डिवायझर म्हणून आणि इथे कोशंट म्हणून आपल्याला स्क्वेअरच वापरायचे आहेत. म्हणजे कसं तर जो नंबर तुम्ही इथे घ्याल तोच नंबर इथे आला पाहिजे आणि त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 13 च्या खाली जो नंबर येईल हा नंबर हा त्यांचा स्क्वेअरच असला पाहिजे बरोबर. म्हणजे कसं आता बघा 2 समजा इथे मी 2 घेतले तर इथे पण 2 घ्यावे लागतील, 2 2 जा 4. समजा मी इथे 3 घेतले तर इथे 3 घ्यावे लागतील, 3 3 जा 9. इथे मी 4 घेतले तर इथे पण 4 घ्यावे लागतील, 4 4 जा 16. पण तुम्ही 13 मधून 16 मायनस करू शकत नाही, त्यामुळे इथे 4 4 जा 16 नाही येणार. म्हणून मग त्याच्याऐवजी इथे आपल्याला घ्यावे लागतील 3 3 जा 9. आता तुम्ही इथून 13 मधून 9 सबट्रॅक्ट करणार बरोबर. मग 13 मायनस 9 किती येतात 4. आणि आता इथे 4 आल्यानंतर वरचा सिंपल डिव्हिजन मेथड जी आपली आहे त्याच्यामध्ये आपण वरून फक्त एकच डिजिट घेतो बरोबर. पण इथे तुम्हाला जेव्हा तुम्ही डिव्हिजन मेथडने स्क्वेअर रूट काढत असाल त्यावेळेला लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला हा जो 2 डिजिट्सचा नंबर आहे, हा जो ग्रुप ऑफ नंबर्स आहे तर यालाच डायरेक्ट खाली घ्यायचे 69 याला तुम्ही खाली घ्यायचं आहे. आणि आता याला डिवाइड करायच्या आधी या 3 मध्ये हेच 3 परत ऍड करायचे आहेत न विसरता. 3 प्लस 3 6. ओके. आता पुन्हा लक्षात ठेवायचं जो नंबर तुम्ही इथे घ्याल तोच नंबर तुम्हाला इथे घ्यायचा आहे आणि मग तो नंबर आणि इथे येणारा हा 2 डिजिट असणारा हा नंबर या दोघांचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते मल्टिप्लिकेशन इथे येणार आहे बरोबर. मग आता डायरेक्ट नंबर लिहायच्या आधी तुम्ही ओरली थोडंसं कॅल्क्युलेशन करून बघायचं.
समजा इथे मी 1 घेतलं तर इथे पण 1 येईल, 61 1 जा 61 येईल, बरोबर. पण आता लक्षात घ्या इथे 3 डिजिट नंबर आहे ना, मग तुम्ही साधारण इथे घेऊ शकता. समजा मी इथे 5 घेतलं तर मग इथे पण 5 येईल. मग 65 इंटू 5 काय येईल, 5 5 जा 25 कॅरी 2, 5 6 जा 30 प्लस 2 32 म्हणजे 325. आपला नंबर 469 आहे, म्हणजे याच्यापेक्षाही मोठा नंबर आपल्याला घेता येऊ शकतो, बरोबर. आणखीन एक इथे नंबर काय कोणता येईल हा चूज करताना तुम्ही अजून एक विचार करू शकता की आता बघा इथे युनिट प्लेसला 9 आहेत, बरोबर. मग कोणाकोणाच्या स्क्वेअरच्या युनिट प्लेसला 9 येतात. 3 चा स्क्वेअर पण 9 आहे आणि 7 चा स्क्वेअर पण 49 आहे, बरोबर. म्हणजे इथे 3 किंवा 9 येऊ शकतील. पण आताच आपण बघितलं की 65 जर घेतले तर इथे 325 येत आहेत, म्हणजे याच्यापेक्षा खूप छोटा नंबर येतोय. मग जर का 5 घेऊन चालत नाहीये म्हणजे इथे 3 घेऊन पण चालणार नाही. म्हणजे इथे आपण 7 घेऊन बघूया. जर या ठिकाणी 7 घेतला तर इथे सुद्धा आपल्याला 7 घ्यावं लागेल. 67 आणि 7 या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन करून बघू. 67 इंटू 7, 7 7 जा 49 कॅरी 4, 7 6 जा 42, 42 प्लस 4 46, 469 आपल्याला हवा तो नंबर मिळाला. म्हणजे 67 इंटू 7 आले 469. यांचं सबट्रॅक्शन केलं, इथे 0 आले. इथे 7 मध्ये 7 ऍड केले, 7 प्लस 7 14 कॅरी 1, 6 प्लस 1 7. आता खरं या नंबरचा तसा तुम्हाला काही उपयोग नाही, हा नंबर तुम्हाला कुठेही वापरायचा नाहीये. पण लक्षात ठेवा की जो तुमचा इथे नंबर येईल याच्या ट्वाइस नंबर इथे येतो, याच्या 2 टाइम्स नंबर इथे आला की तुमचा आन्सर करेक्ट आहे. जर का याच्या ट्वाइस इकडे आला नाही तर आपले कॅल्क्युलेशन चुकलेले आहेत, हे तुम्हाला समजू शकतं. म्हणजे 1369 याचा स्क्वेअर रूट आला 37. म्हणून मग आपण इथे लिहूया आता 37. मग इथे बघा आता तुम्हाला AC स्क्वेअरची व्हॅल्यू मिळालेली आहे, बरोबर. मी इथे सगळीकडे लिहिते AC स्क्वेअर इज इक्वल टू, therefore AC स्क्वेअर इज इक्वल टू, AC स्क्वेअर इज इक्वल टू आला 1369. therefore taking square root, AC इज इक्वल टू आपल्याला आन्सर मिळालं 37. मग AC म्हणजेच काय आहे, डायगोनल आहे, बरोबर ना. आणि आपल्याला डायगोनल ऑफ अ रेक्टेंगलच काढायचं आहे, म्हणून मग इथे आपण लिहूया therefore डायगोनल ऑफ अ rectangle is of 37 सेंटीमीटर. हे आन्सर आलं. आपलं फायनल आन्सर आपण नेहमी लिहितो त्या पद्धतीने बॉक्स मध्ये इथे लिहूया. डायगोनल ऑफ अ रेक्टेंगल is equal to 37 सेंटीमीटर. हे आलं आपल्या समचं फायनल आन्सर. गणित अतिशय सिंपल आहे, फक्त पायथागोरस थिअरमने तुम्हाला या ठिकाणी ते सॉल्व्ह करायचं आहे. आलं लक्षात. आता आपण घेऊया याच्या पुढचं सम. काय दिलं बघा या सम मध्ये. इन द फिगर M इज मिड पॉइंट ऑफ QR. अँगल PRQ इज इक्वल टू 90 डिग्री. प्रूव्ह दॅट PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. बघा PRQ हा एक त्याने आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे, याच्यामध्ये R अँगलचे मेजर दिलेलं आहे 90 डिग्री. M इज मिड पॉइंट ऑफ RQ. आता लक्षात ठेवा या ठिकाणी ट्रायंगल मध्ये ज्या वेळेला एखाद्या साइडचा मिड पॉइंट दिलेला असेल तर तो मिड पॉइंट आणि त्या साइडचा ऑपोजिट व्हर्टेक्स म्हणजे QR साइडचा ऑपोजिट व्हर्टेक्स आहे P. मग हा P व्हर्टेक्स आणि या साइडचा मिड पॉइंट M
या दोघांना जोडणारा हा जो पीएम सेगमेंट आहे, या पीएम सेगमेंटला म्हणायचं मेडियन. ज्या वेळेला आपण म्हणतो की ज्या वेळेला एखाद्या ट्रायंगल मध्ये राईट अँगल दिलेला असेल, 90 डिग्रीचा अँगल असेल, तर तिथे आपण कदाचित पायथागोरस थिअरमचा वापर करू शकतो, बरोबर की नाही. तसंच ज्या वेळेला एखाद्या ट्रायंगल मध्ये मेडियन दिलेली असेल त्यावेळेला तिथे अपोलोनियस थिअरम वापरता येऊ शकतो. आता अपोलोनियस थिअरम आपण आतापर्यंत शिकलेलो नाहीये. याच्यानंतर हा जो प्रॅक्टिस सेट आहे, हा प्रॅक्टिस सेट संपला की याच्यानंतर आपल्याला अपोलोनियस थिअरम शिकायचा आहे. पण तरी सुद्धा असं काही गरजेचं नाहीये की या एक्सरसाइज प्रॅक्टिस सेटच्या नंतर आपण अपोलोनियस थिअरम शिकणार. मग आपण याच्यामध्ये तो कसा वापरायचा, तर असं काही नाहीये. आपण तो थिअरम जो आहे तो थिअरम या प्रॅक्टिस सेट मध्ये सुद्धा या सम साठी वापरू शकणार आहोत. म्हणून मग मी तुम्हाला इथे फक्त अपोलोनियस थिअरम काय आहे ते एक्सप्लेन करते. बघा, हा एबीसी ट्रायंगल आहे. या एबीसी ट्रायंगल मध्ये समजा बीसी चा डी हा आहे मिड पॉइंट. मग आता हा ए व्हर्टेक्स आणि हा मिड पॉइंट डी यांना जोडणारा हा जो एडी सेगमेंट आहे, या एडी सेगमेंटला आपण म्हणतो मेडियन. मग ट्रायंगल मध्ये ज्या वेळेला मेडियन दिलेली असेल त्यावेळेला अपोलोनियस थिअरम कसा होतो, अपोलोनियस थिअरम, हा थिअरम आपण बघतो आहोत. आता बीसी या साइडचा डी हा मिड पॉइंट आहे. मग जर ही एक बीसी साइड सोडली तर या ट्रायंगलच्या रिमेनिंग 2 साइड्स येतात एबी आणि एसी, बरोबर. मग त्या 2 साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन येते. एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस एडी स्क्वेअर, म्हणजे एडी मेडियन आहे म्हणजे ट्वाइस मेडियन स्क्वेअर प्लस ट्वाइस बीडी स्क्वेअर. म्हणजे डी या मिड पॉइंट मुळे बीसी चे बीडी आणि डीसी हे 2 इक्वल पार्ट झालेले आहेत. तुम्ही इथे बीडी स्क्वेअर लिहिलं तरीही चालेल, बीडीच्या ऐवजी डीसी स्क्वेअर लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. मग या अपोलोनियस थिअरमचा वापर आपण या प्रूफ मध्ये करणार आहोत. येतं लक्षात. मग चला आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. आधी आपण वापरूया इथे पायथागोरस थिअरम. पीआरएम हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे, या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण आधी पायथागोरस थिअरम वापरूया. इन राईट अँगल ट्रायंगल PRM, अँगल PRM इज इक्वल टू 90 डिग्री. आर अँगल 90 डिग्रीचा त्यांनी आपल्याला इथे दिलेला आहे, बरोबर ना. म्हणून आपण लिहिला अँगल PRM इज इक्वल टू 90 डिग्री. याचं रिझन येणार आहे गिवन. मग आता आपल्याकडे राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे आपण इथे पायथागोरस थिअरम वापरणार आहोत. म्हणून मग मी इथे लिहिते पायथागोरस थिअरम कसं येणार आहे, PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर इज इक्वल टू PM स्क्वेअर, PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर इज इक्वल टू PM स्क्वेअर. याचं रिझन लिहूया आपण पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम. ओके. आता बघा, आपल्याला जे टू प्रूव्ह करायचंय ना ते कायम आपल्या नजरेसमोर ठेवायचं आहे, कारण ती स्टेप आपल्याला शेवटी मिळाली पाहिजे, बरोबर. मग आपल्याला या टू प्रूव्ह मध्ये पीएम स्क्वेअर आणि पीआर स्क्वेअर हे इक्वल टूच्या एकाच साइडला आहेत. म्हणून मग हे पीआर स्क्वेअर आणि हे पीएम स्क्वेअर हे दोन्ही सुद्धा आपण या ठिकाणी इक्वल टूच्या एका साइडला ठेवूया आणि या आरएम स्क्वेअरला आपण इथेच असंच ठेवूया. म्हणजे आपल्या याची नेक्स्ट स्टेप येईल therefore rm square is equal to pm square minus pr square. ही स्टेप महत्वाची आहे. या स्टेप मध्ये आता हे जे आरएम स्क्वेअर आहे ते आरएम स्क्वेअर आपल्या टू प्रूव्ह मध्ये नाहीये, म्हणजे आपल्याला ते लास्ट स्टेप मध्ये नको आहे. मग आता अपोलोनियस थिअरम वापरल्यानंतर तिथे जे आपल्याला आरएम स्क्वेअर मिळतील ते आरएम स्क्वेअर आपण या व्हॅल्यूने रिप्लेस करायचे आहेत. म्हणून ही स्टेप महत्वाची आहे. तुम्ही या स्टेपला हायलाइट करून ठेवलं, अंडरलाईन करून ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता आपण अपोलोनियस थिअरम वापरूया. PRQ या
ट्रायंगल मध्ये. इन ट्रायंगल PRQ sec PM is the median. Sec PM is the median. आपण कशावरून ओळखलं ही मेडियन आहे ते? कारण M हा QR चा मिड पॉइंट आहे हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, त्याच्यावरून आपण ती मेडियन आहे हे ओळखलं. इथे रिझन लिहूया आपण. सिन्स M is midpoint of sec QR. तुम्ही हे रिझन न लिहिता इथे जरी लिहिलं M is midpoint of QR, therefore segment PM is the median असं लिहिलं तरी चालेल, फक्त एक स्टेप तुमची या ठिकाणी वाढेल. मग आता इथे मेडियन दिलेला आहे म्हणजे इथे आपण अपोलोनियस थिअरम वापरू शकतो, बरोबर आहे. मग आता इथे अपोलोनियस थिअरम कसा येईल बघा. therefore PM ही मेडियन आहे म्हणजे हा मिड पॉइंट जो आहे तो RQ वरती आहे. मग ही RQ साइड सोडली तर या ट्रायंगलच्या रिमेनिंग टू साइड्स आहेत PR आणि PQ. म्हणून मग आपण इथे लिहूया PR स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स मेडियन स्क्वेअर म्हणजे ट्वाइस PM स्क्वेअर प्लस ट्वाइस RM स्क्वेअर ट्वाइस RM स्क्वेअर. आता M हा मिड पॉइंट आहे म्हणजे RM आणि MQ दोन्ही इक्वल आहेत. तुम्ही काही खरं घेतलं तरीही चालतं, बरोबर. पण तरी सुद्धा आपण MQ न घेता RM का घेतलेला आहे? कारण हे RM जे आहेत या RM ला आपल्याला इथे रिप्लेस करायचं आहे, बरोबर. म्हणून मग इथे मी लिहिते आणि इथे आपण लिहून ठेवूया रिझन याचं. अपोलोनियस थिअरम. अपोलोनियस थिअरम. therefore आता आपल्याला जे प्रूव्ह करायचे त्याच्यामध्ये PQ स्क्वेअर फक्त लेफ्ट साइडला हवे, बरोबर. मग इथे पण आपण फक्त PQ स्क्वेअरला लेफ्टला ठेवूया. हे PR स्क्वेअर इकडे प्लस आहेत ते त्या साइडला गेल्यानंतर होतील मायनस. therefore PQ स्क्वेअर इज इक्वल टू हे राईट साइडचे आहेत हे असेच लिहून ठेवायचे 2PM स्क्वेअर प्लस 2RM स्क्वेअर आणि हे PR स्क्वेअर प्लस आहेत ते त्या साइडला गेल्यानंतर होतील मायनस PR स्क्वेअर. आता इथे आपण हे जे RM आहेत या RM ला PM स्क्वेअर मायनस PQ स्क्वेअर ने रिप्लेस करूया. therefore PQ square is equal to twice PM square प्लस हे ट्वाइस RM स्क्वेअर आहे याच्यापैकी 2 असेच लिहून ठेवायचे कारण आपल्याकडे व्हॅल्यू आहे ती RM स्क्वेअरची आहे, ट्वाइस RM स्क्वेअरची नाहीये. म्हणून हे 2 आधी लिहून घ्यायचे आणि आता RM स्क्वेअरची व्हॅल्यू आपण ब्रॅकेट मध्ये घेऊया. PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज केलं आणि त्याच्या पुढे हे मायनस PR स्क्वेअर आहे. हे मायनस PR स्क्वेअर आपण असेच आहे तसे लिहिले. therefore PQ स्क्वेअर इज इक्वल टू आता आपल्याला ब्रॅकेट ओपन करायचं आहे. मग इथे येणार 2PM स्क्वेअर प्लस 2 ने PM स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं की 2PM स्क्वेअर येणार मायनस या 2 ने PR स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं की 2PR स्क्वेअर येणार मायनस PR स्क्वेअर. ब्रॅकेट बाहेर जो टर्म आहे त्याने ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही. therefore PQ स्क्वेअर इज इक्वल टू 2PM स्क्वेअर आणि 2PM स्क्वेअर ची ऍडिशन येणार आहे 4PM स्क्वेअर आणि हे मायनस 2PR स्क्वेअर आणि मायनस PR स्क्वेअर. इथे जसं 2 आहेत तसे इथे PR स्क्वेअरच्या इथे आहे 1 मग 2 प्लस 1 येणार 3. सेम साइन ऍडिशन ग्रेटर नंबरचं साइन म्हणजे इथे येणार मायनस 3PR स्क्वेअर. बघा आपल्याला काय प्रूव्ह करून दाखवायचंय. PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3
PR² म्हणजे या ठिकाणी आपलं हे प्रूफ आहे ते कंप्लीट झालं. आता आपण बघूया या प्रॅक्टिस सेट मधलं लास्ट सम, 10th सम बघूया आपण. Walls of two buildings on either side of a street are parallel to each other. A ladder 5.8 meter long is placed on the street such that its top just reaches the window of a building at the height of 4 meter. On turning the ladder over to the other side of the street, its top touches the window of the other building at a height of 4.2 meter. Find the width of the street. बघा त्यांनी काय दिलेले आपल्याला, वॉल्स ऑफ टू बिल्डिंग्स ऑन आयदर साइड ऑफ अ स्ट्रीट आर पॅरलल टू इच अदर. म्हणजे एक स्ट्रीट आहे, रस्ता आहे, आयदर साइड ऑफ द स्ट्रीट म्हणजे त्या रस्त्याच्या दोन्ही साइडला दोन बिल्डिंग्स आहेत, त्यांच्या वॉल्स ज्या आहेत त्या एकमेकांना पॅरलल आहेत. अ लॅडर 5.8 मीटर लॉंग इज प्लेस्ड ऑन द स्ट्रीट. आता रस्त्यावरती एक लॅडर म्हणजे एक शिडी ठेवली, तिची हाईट त्यांनी दिलेली आहे 5.8 मीटर. अ लॅडर 5.8 मीटर लॉंग इज प्लेस्ड ऑन द स्ट्रीट सच दॅट इट्स टॉप जस्ट रिचेस द विंडो ऑफ अ बिल्डिंग ऍट द हाईट ऑफ 4 मीटर. आता इथे बघा फिगर मध्ये समजा सेगमेंट QR हा स्ट्रेट आहे, ती या पॉइंट वरती एक लॅडर ठेवलेली आहे. PQ ही आपली फर्स्ट बिल्डिंग कन्सिडर करूया आणि SR ही सेकंड बिल्डिंग आहे. ज्या वेळेला या स्ट्रीट वरती ठेवलेलं लॅडर आपण या फर्स्ट बिल्डिंगला टच करून ठेवतोय, त्यावेळेला या फर्स्ट बिल्डिंगला ती P या पॉइंट जवळ लॅडर टच करते आणि ग्राउंड पासून या P ची जी हाईट आहे म्हणजेच PQ ची लेंथ आहे ती त्यांनी दिलेली आहे 4 मीटर. बघा, on the street such that its top just reaches the window of a building at the height of 4 meter. म्हणजे ही जी लॅडर आहे ही लॅडर या फर्स्ट बिल्डिंगला 4 मीटर एवढ्या हाईटवर टच करते. ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर टू द अदर साइड ऑफ द स्ट्रीट. आता तिचा हा जो बेस पॉइंट आहे लॅडरचा तो इथेच आहे, फक्त ती जी या साइडला ठेवलेली होती तिला दुसऱ्या बिल्डिंगच्या साइडला जर का टर्न केलं तर टर्न केल्यानंतर आता तिचा टॉप कुठे टच होतोय बघा, ओव्हर टू द अदर साइड ऑफ द स्ट्रीट. इट्स टॉप टचेस द विंडो ऑफ द अदर बिल्डिंग ऍट अ हाईट 4.2 मीटर. त्यावेळेला ती जी लॅडर आहे त्या लॅडरचं जे वरचं टोक आहे ते वरचं टोक त्या सेकंड बिल्डिंगच्या ज्या हाईटला टच करते तिथपर्यंतची म्हणजे RS ची लेंथ त्यांनी दिलेली आहे 4.2 मीटर. फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट आणि या स्ट्रीटची विड्थ आपल्याला काढायची. बघा आता इथे बघताना तुम्हाला PT आणि TS असं वाटतं की या दोघांची लेंथ वेगवेगळी आहे, पण त्या दोघांची लेंथ वेगवेगळी येणार नाही कारण ती लॅडर आहे आणि लॅडरची हाईट तर तीच राहणार आहे. फक्त इथे ती कमी हाईटला टच केलेलं आहे आणि इथे ती जास्त हाईटला टच केलेलं आहे, त्यामुळे तिची लेंथ जी आहे ती चेंज झालेली दिसते, पण ती लेंथ चेंज झालेली नाही, हे लक्षात घ्या. मग आपण इथे PQT हा एक राईट अँगल ट्रायंगल घेतला आणि तिथे आपल्याला या दोन साइडची लेंथ माहितीये, मग पायथागोरसनी आपण या साइडची लेंथ फाइंड आउट करू शकतो. नंतर SRT हा राईट अँगल ट्रायंगल घेतला आणि पायथागोरसने सॉल्व्ह केलं तर या दोन साइडची लेंथ आहे, या साइडची लेंथ आपल्याला मिळते आणि मग या दोन्ही लेंथची ऍडिशन केली की आपल्याला QR या स्ट्रीटची विड्थ मिळेल. येते लक्षात? सॉल्व्ह करूया आपण आता. सोल्युशन. आधी फिगर मध्ये आपण काय काय कन्सिडर केलेलं आहे ते सगळं लिहून घेऊया. इन द फिगर मी या साईडला लिहिते. इन द फिगर sec QR is the street. Sec PQ and sec SR
are two buildings PQ and SR are two buildings set PT and set ST represent the ladder. Seg PT and seg ST represent the ladder. आता प्रत्येकाची आपल्याकडे जी लेंथ आहे ती लेंथ आपण इथे लिहूया. PQ is equal to 4 meter. SR is equal to 4.2 meter. PT is equal to ST is equal to 5.8 meter. या दोघांची लेंथ त्यांनी आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे बरोबर ती लॅडर आहे त्यामुळे त्याची लेंथ एकदा जरी तरी दिलेली आहे तरी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की दोन्ही ट्रायंगल मध्ये ती सेम लॅडर म्हणून आहे त्यामुळे त्याची लेंथ आहे 5.8 मीटर. आता PQ आणि SR या पॅरलल आहेत. मग लक्षात घ्या या स्ट्रीटला दोन्ही पॅरलल आहेत. मग एकाच लाईनला जेव्हा त्या पॅरलल असतात तेव्हा त्या लाईनला तिथे 90 डिग्रीचा अँगल तयार करतायत. बरोबर. मग इथे आपण लिहूया sec PQ is parallel to seg SR. PQ and SR are perpendicular to sec QR. Therefore, angle PQT is equal to angle SRT is equal to 90 degree. Q आणि R हा प्रत्येक अँगल होणार आहे 90 डिग्री. आता आपण एक एक राईट अँगल ट्रायंगल घेऊया आणि पायथागोरस थिअरम वापरूया. इन right angle triangle PQT इथे तुमचा पायथागोरस थिअरम येणार. PQ स्क्वेअर प्लस QT स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर. रिझन लिहूया आपण इथे पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम ह्याचं रिझन लिहायला विसरायचं नाही. आता व्हॅल्यूज घेऊया आपण. PQ स्क्वेअर PQ ची व्हॅल्यू आहे 4 मीटर म्हणजे इथे येणार आहे 4 स्क्वेअर प्लस QT ची आपल्याला माहित नाहीये लेंथ म्हणून QT स्क्वेअरला तसंच ठेवलं. PT आहे 5.8 स्क्वेअर. Therefore 4 स्क्वेअर 16 प्लस QT स्क्वेअर इज इक्वल टू 5.8 म्हणजे आपल्याला 5.8 चा स्क्वेअर माहिती नाही म्हणजे आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करून बघावं लागेल. बरोबर. आपण करूया इथे पटकन मल्टिप्लिकेशन. 5.8 इंटू 5.8 8 8 जा 64 कॅरी 6 8 5 जा 40 40 प्लस 6 46 5 8 जा 40 carry 4 5 5 are 25 25 plus 4 29 4 6 13 2 plus 1 3 3 3 6 4. मग इथे आपण लिहूया 3 3 6 4. इथे बघा या दोघांच्या लेफ्टला पॉइंट आहे म्हणजे आपण फायनल आन्सर मध्ये 2 डिजिटच्या लेफ्टला पॉइंट देणार म्हणजे आपल्याला मिळाले 33.64. हा 5.8 चा स्क्वेअर आला 33.64. आता
बरोबर. हे 16 इकडे प्लस आहे, त्या साईडला गेल्यानंतर होतील मायनस. QT स्क्वेअर इज इक्वल टू 33.64 मायनस 16. देअरफॉर QT स्क्वेअर इज इक्वल टू, आता याचं आपल्याला सबट्रॅक्शन करून घ्यायला लागेल. 33.64 मायनस, माहिती ना 16 म्हणजे 16.0 आहे, म्हणजे तुम्हाला 16 लिहिताना पॉइंटच्या आधी लिहावे लागतील आणि नंतर मग 0 घ्यावा लागेल. लक्षात ठेवा. 64च्या खाली 16 घेऊन सबट्रॅक्ट केलं तर सबट्रॅक्शन पण रॉंग होईल आणि पुढचं सम पण तुमचं चुकेल. इथे येणार 4 6 7 3 minus 2 1 1764, म्हणजे इथे आले 17.64. सॉरी, करेक्ट आहे. आता QT स्क्वेअर आहे, आता आपल्याला याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे. बरोबर. मग याचं स्क्वेअर रूट काढूया आपण. QT इज इक्वल टू, आता 1764 पॉइंट नाही असं समजा आणि 1764 चा जर का आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा असेल तर मग कसं तुम्ही लक्षात ठेवणार. तर बघा आता 40 चा स्क्वेअर आहे 4 4 चा 16 आणि त्याच्या पुढे 2 0. 50 चा स्क्वेअर रूट आहे 5 5 चा 25 आणि त्याच्या पुढे 2 0. 1600 आणि 2500 यांच्या मधली कुठेतरी संख्या 1764 आहे. बरोबर. म्हणजे याचा स्क्वेअर रूट आहे तो 40 to 50 याच्या मध्ये कुठेतरी असणार आहे. हे एक लक्षात ठेवायचं. म्हणजे हे तुम्हाला सिंपल मेथडनी कसं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं ते मी सांगते. आता या दोघांच्या मध्ये 45 येतात. बरोबर. मग 45 शेवटी युनिट प्लेसला जर का 5 असेल तर त्याचा स्क्वेअर करणं इझी आहे. 5 चा स्क्वेअर 25 आणि 4 आणि 4 च्या पुढचा कॉन्झिक्युटिव्ह टर्म आहे 5. 4 5 जा 20. बरोबर. 45 चा स्क्वेअर आलं 2025. हा नंबर आहे तो याच्यापेक्षा पण छोटा आहे, म्हणजे याचा स्क्वेअर रूट जो आहे तो 45 पेक्षा सुद्धा लहान असणार आहे. मग आता युनिट प्लेसला 4 कोणाकोणाच्या स्क्वेअरच्या येतात आपल्याला माहिती आहे. 2 चा स्क्वेअर येतो 4 आणि 8 चा स्क्वेअर येतो 64. या दोघांमध्ये आपल्याला 4 मिळतात. बरोबर. पण आता आपल्याला माहिती आहे याचा स्क्वेअर रूट जो आहे तो या 45 पेक्षा छोटा असणार आहे आणि 2 चा स्क्वेअर 4 येतो, त्यामुळे कदाचित याचा स्क्वेअर 42 स्क्वेअर रूट 42 असू शकतो. मग आपण 42 इंटू 42 करून बघायचं. 2 2 जा 4 2 4 जा 8 4 2 जा 8 4 4 जा 16 4 8 प्लस 8 16 कॅरी 1 6 प्लस 1 7 आणि 1 1764 आपल्याला मिळाला. आले लक्षात. या पद्धतीने पटकन तुम्ही याचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करू शकता. म्हणजे इथे आपल्याला मिळालं 4.2 QT ची लेंथ आपल्याला मिळाली. त्याला आपण मीटर घेऊया, म्हणजे आपल्याला एक रोडची एवढी साईड जी आहे त्या स्ट्रीटची ती एवढी साईड आपल्याला मिळाली. आता एक सिंपल लक्षात घ्या, आपल्याला इथे 4.2 मिळालं. बरोबर. आता ह्या दोन ट्रायंगल मध्ये ही साईड 5.8 आहे, ही साईड 5.8 आहे. बरोबर. आता या ट्रायंगल मध्ये ही 4.2 मिळाली, या ट्रायंगल मध्ये ऑलरेडी याची हाईट 4.2 दिलेली आहे. बरोबर. मग या ट्रायंगल मध्ये या दोन साईड्स तर आपल्याला इक्वल मिळाल्या, म्हणजे मग ही जी साईड आहे ही साईड पण आपल्याला मिळणार आहे 4. बरोबर. कारण आपण पायथागोरस थिअरम इथे वापरणार आहोत, म्हणजे TR आपल्याला 4 मीटरच मिळणार. पण फक्त हे आपण ओरली काढलं, आपल्याला हे सॉल्व्ह करून दाखवणं गरजेचं आहे. मग आता आपण ते सॉल्व्ह करून दाखवूया. इन राईट अँगल ट्रायंगल SRT याच्यामध्ये आपण पायथागोरस वापरणार आहोत. SR स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर इज इक्वल टू ST स्क्वेअर. इथे आपण रिझन लिहूया पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम. आता व्हॅल्यूज घेऊया आपण. देअरफॉर SR ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 4.2 प्लस
टीआर ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे इज इक्वल टू एसटी आहे 5.8 म्हणजे इथे आपण करणार 5.8 स्क्वेअर. देअरफॉर आता 4.2 चा स्क्वेअर आपल्याला इथे मिळालेला आहे, पुन्हा मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही. 17.64 प्लस टीआर स्क्वेअर इज इक्वल टू 5.8 चा स्क्वेअर सुद्धा आपण काढलेला आहे इथे 33.64. हे इकडे प्लस आहे, त्या साईडला गेल्यानंतर मायनस होणार. टीआर स्क्वेअर इज इक्वल टू 33.64 minus 17.64. Therefore, TR square is equal to 0.64 कॅन्सल होतील. 33 minus 17 येणार 16. मग TR square is equal to 16 आलं म्हणजे TR is equal to आपल्याला मिळालं 4. बरोबर, म्हणजे TR ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 4. इथे आपण लिहूया टेकिंग स्क्वेअर रूट, कारण आपण हे स्क्वेअर रूट घेतलंय ना. मग इथे लिहूया टेकिंग स्क्वेअर रूट. इथे पण आपण लिहूया टेकिंग स्क्वेअर रूट. आता खरं आपल्याला माहितीये की स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही असतात, म्हणजे याचे स्क्वेअर रूट प्लस मायनस दोन्ही असतात. मग तरी आपण इथे फक्त प्लस घेतलं का, कारण क्यूटी आणि टीआर ही काय आहे, स्ट्रीटची लेंथ आपल्याला काढायची आहे बरोबर ना, आणि लेंथ इज नेव्हर निगेटिव्ह. म्हणून मग इथे आपण लिहूया पॉझिटिव्ह आन्सर सिन्स लेंथ इज नेव्हर निगेटिव्ह. इथे पण तसंच रिझन लिहूया आपण पॉझिटिव्ह आन्सर बिकॉज लेंथ इज नेव्हर निगेटिव्ह. आता आपल्याला फक्त क्यूटी आणि टीआर या दोघांची लेंथ मिळाली. आता आपल्याला त्याची ऍडिशन करून क्यूआर ची लेंथ काढायची आहे, कारण आपल्याला विड्थ ऑफ द स्ट्रीट काढायचंय बरोबर. मी आता काय करते, हे सम आहे ते सम थोडं जरा रफ करते आणि तिथे मग आपण सॉल्व्ह करूया. म्हणजे फक्त आता आपली ऍडिशन बाकी आहे, ऍडिशन केली की आपल्याला विड्थ ऑफ द स्ट्रीट मिळेल बरोबर आहे. मग याचे ऍडिशन करूया आपण. आता ऍडिशन आपल्याला कशी करता येईल, क्यूआर इज इक्वल टू नाउ क्यूआर इज इक्वल टू क्यूटी प्लस टीआर. या दोघांना आपण नंबर देऊया. क्यूटीला फर्स्ट नंबर देऊया आणि टीआर ला आपण सेकंड नंबर देऊया. म्हणजे इथे येणार क्यूटी प्लस टीआर चे व्हॅल्यूज आपण इथे घेऊ शकतो. क्यूटी आहे 4.2 आणि टीआर आहे 4. रिझन लिहूया फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. मग 4.2 आणि 4 या दोघांचे ऍडिशन येणार आहे 8.2 मीटर. पुन्हा एकदा मी इथे तुम्हाला ऍडिशन करून दाखवते बघा. 4.2 आहे, त्याच्यामध्ये हे 4 म्हणजे 4.0 ऍड करायचे लक्षात ठेवा. 2 प्लस 0 2, 4 प्लस 4 8, म्हणून आपल्याला इथे मिळाले 8.2 मीटर. ही आपल्याला मिळाली विड्थ ऑफ द रोड. म्हणून मग आता आपण याचा आन्सर लिहूया. विड्थ ऑफ द रोड किंवा विड्थ ऑफ द स्ट्रीट. विड्थ ऑफ द स्ट्रीट इज 8.2 मीटर. हे आलं आपलं फायनल आन्सर, जे आपण बॉक्स मध्ये लिहिलं. आणि या ठिकाणी आपला हा प्रॅक्टिस सेट आहे. हा प्रॅक्टिस सेट सुद्धा कंप्लीट झालेला आहे. या पुढचे सम्स आहेत, ते पुढचे सम्स किंवा या पुढचे थिअरम्स असतील ते घेऊन आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.